तर मित्रांनो, आपण आता परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या काठावर असलेलं जे गंगाखेड गाव आहे त्या गावातून जनाबाईच्या मंदिराकडे चाललेलो आहोत। रामकृष्ण हरी जय हरी। बंधू भगिनींनो, मी आता परभणी जिल्ह्यातील गंगाखेड या ठिकाणी आलेलो आहे। श्री संत परंपरेतील अग्रण्य नाव जनाबाई यांचं जन्मस्थान या ठिकाणी आहे। या बाजूला पहा, आपण त्यांच्या जन्मस्थानी जाऊन दर्शन घेणार आहोत, त्याचप्रमाणे काही माहिती सुद्धा घेणार आहोत। तर चला माझ्या बरोबर। चला, जे जनाबाईचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया। मित्रांनो, संत परंपरेमध्ये श्री संतांचंही मोठं योगदान आहे। वारकरी संप्रदायामध्ये मुक्ताई असतील, त्याचप्रमाणे जनाबाई की ज्यांचा उल्लेख केला जातो नामयाची जनी। संत जनाबाई कवयित्री म्हणून प्रसिद्ध आहेत। त्यांच्या अभंगातून त्यांनी विठ्ठलाचे वर्णन केले आहे। स्त्रिया दळण दळताना, भाकऱ्या करताना त्यांच्या ओव्या गातात। जनीची भक्ती म्हणजे रोजचं काम करता करता देवाचं नाव घेणं। दळिता कांडिता तुझं गायन अनंता, हे त्यांचे तत्वज्ञान। नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे, हा जनाबाईचा अभंग गात वारकरी पंढरीची वाट चालतात। मंदिरासमोर आपण पाहू शकता भव्य सभा मंडप आहे। माऊली संत जनाबाईंचा जन्म याच ठिकाणी सन 1258 मध्ये दामा आणि करुण या दाम्पतीच्या घरी झाला होता। त्या मातंग समाजातील होत्या। त्यांच्या आईच्या निधनानंतर वडिलांनी त्यांना लहानपणीच पंढरपूरमध्ये दामा शेट्टी म्हणजे संत नामदेवाचे वडील यांच्या घरी आणले। तेथे त्यांनी दासी म्हणून काम केले। माऊली वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आणि मोठा आहे, याचं कारण आपण पाहू शकता। सर्व जाती धर्मातील लोकांना तो सामावून घेतो।